8% व्याज घेतलं आणि तेही ते देत नाही आणि जी मुद्दत दिलेली असते ती सुद्धा सरकार माफ करते. मग आमची काय मागणी आहे? आम्हाला जास्तीत जास्त 5% तुम्ही कर्ज दिलं पाहिजे. मला वाटतं काय लागलं 5%च्या वर आम्ही तुम्हाला व्याज देणार नाही. और इस्लाम में तो सूद लेना बहुत गलत है ना, बराबर है ना, गुनाह है ना, लेना भी और देना भी. मारकर जी काही मुस्लिम संघटना आहेत त्या मिरजेहून येतात आणि सांगतात तुमचे पैसे डबल करू आम्ही, तुम्हाला इतकं हे देऊ दर महिन्याला. आणि दुबई मध्ये आयुष्य घालवलेले लोक इथे येतात, त्यांना असं वाटतं आपण आता रिटायर झालो, दर महिन्याचा खर्च आहे हे बरं आपलं. काही लाख रुपये त्यांना देतात आणि दर पहिले काही दिवस काही महिने त्यांना व्याज मिळतं आणि नंतर मिळत नाही. करायला माझ्या घरात घडलेली गोष्ट सांगतो. माझ्या घरात माझी बायको अर्थशास्त्र शिकवते, माझी मुलगी कायदा शिकवते, माझा मुलगा अर्थशास्त्र फायनान्स शिकवतो, माझी सून फायनान्स शिकवते. असं असून सुद्धा माझ्या घरामध्ये आमच्या एका गावाने 10 लाख रुपये दिले आणि सांगितलं काय आपली लोक आहे, आपलीच माणसं, आपलीच माणसं ती परत 10 लाख दिले. खरं ना, खरं ना. असे लोक आले तर त्याला माझी एक मुलगी काय म्हणाली, काय करा काय करा, चपला वापरता ना तुम्ही, चपलेने मारा, चपलेने. आणि काय करायचं तुम्ही पहिल्यांदा तुमचं संघटन ठेवा. एका कुठल्या निजमाला जर मारण्याचा प्रयत्न झाला तर त्या भागातल्या सगळ्या महिलांनी एकत्र यायचं आणि त्याला खूप खूप तुलायचं. मला वाटतं काय वाजा एक लक्षात घ्या, घाबरायचं नाही. आणि पोलिसांना मी सांगू इच्छितो की तुम्ही गरिबांच्या बाजूने उभे राहायला पाहिजे. हे जे दलाल लोक येतात, भरले लोक येतात, ते कंप्लेंट करतील तुमच्याकडे आणि लगेच तुम्ही पण पैसे वसूल करायला जाल. चालणार नाही. तुमची वर्दी उचलण्याचं काम आम्ही केलं, हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही घेतलेलं कर्ज परत करू, परंतु तुम्ही किती कर्ज देऊन झालं, 1 लाख घेतले तर ते 2-4 लाख दिले तरी कर्ज राहत नाही. असं करायचं नाही. आता ठरवा तुम्ही, जर तुम्ही 50,000 रुपये घेतले असतील आणि इतक्या दिवसात 50,000 रुपये फेडून झाले असतील आणि त्या 50,000वर 5% व्याज, 5% द्याल ना, 5% किंवा 7% व्याज इतकं देऊन झालेलं असेल तर पुढचे पैसे द्यायचे, पुढचे पैसे द्यायचे, पुढचे पैसे द्यायचे नाही. आम्ही देणार नाही. हा आमचा सत्याग्रह आहे. आम्ही गांधीवादी लोक आहोत. आम्ही त्यांच्याशी लढणार, बरोबर ना. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा महिला लढायला लागतात तेव्हा नवरे पण घाबरतात. बरोबर आहे ना, नवरे पण घाबरतात. ते मला नारकरांनी सांगितलं. आनंद झाला, घाबरतात. पण आपलं काय होतं, आपण चूक काय करतो मी तुम्हाला सांगतो. बुरा ना मानना, बेटी की शादी है,
तो बिरयानी पकाना ही चाहिए, मीठा कुछ करना ही चाहिए। मेरे इतने मेहमान आने वाले हैं, डेगा लगानी ही चाहिए, बेटी को जरूरत करनी ही चाहिए। वो आजकल क्या हुआ देते हो शादी के वक्त, बहुत खर्चे का होता है, 30-30 हजार वो करना ही चाहिए। और मी तुम्हाला सांगतो, माझं लग्न फक्त 1200 रुपयाचं, खजूर के साथ शादी होती है ना, होती की नाही। माझ्या मुलीने मला फोन करून सांगितलं, आमचं लग्न आमच्या दिवशी ठरलंय, तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही दोघे या। लग्न त्याचं आमचा काय संबंध, आम्ही केलं, मी आणि माझी बायको, खर्च काही नाही। शादी के लिए खर्चा करते हैं और जिंदगी भर वो फेंकने का काम करते हैं। बंद करोगे, बंद करोगे ना। नाही, तुमचा नवरा सांगणार माझ्या प्रतिष्ठेची गोष्ट आहे, माझे पाहुणे येणार, अरे ह्याची कसली आहे प्रतिष्ठा। बिचारा सौदीला भर मरतो, 12-12 तास काम करतो, संडास सुद्धा साफ करतो, आणि इथे कर्ज घेऊन इथे येतो लग्न करायला, आणि तुम्ही ते पैसे उडवता। बंद करा, कर्ज घेऊन काही करायचं नाही। ही शपथ घ्या बरं, तुम्ही घ्या शपथ। कसम लोगे, कोई कौन सी भी हालत में कर्जा लेके कुछ भी काम करेंगे नहीं। एक दुसरं सर, बाजूच्या खैरुनीचा घरी पैसे वसूल करायला कोणीतरी आला तर माझा काय संबंध, ती खैरुनीचा अशीच आहे असं नाही। ती कशी असली तरी तिच्या बाजूने सगळ्यांनी जायचं, आणि तो आलेला माणूस आहे ना त्याला घेराव घालायचा, घेराव। आणि वेळ फार ऐकलं नाही तर त्यांनी काय करायचं, चपलेने त्याला मारायचा, आणि उलटी त्याची त्याच्यात शर्त मीठ फाडायचा, आणि त्याची तक्रार पोलीस मध्ये करायची। हा आमच्या घरात येऊन अतिशय वाईट वागत होता। हे जर झालं तर तुम्हाला सांगू, पोलीस तुमची तक्रार आहे, तुमच्या विरोधी तक्रार घेणार नाही। पोलिसांनी बरोबर आहे ना, पोलीस पण म्हणतात तुमच्या बाजूने उभे राहा। त्यांना उलट त्या माणसाला पकडावं लागेल, माहितीये का। या मायक्रो फायनान्स कशासाठी आहे, मायक्रो फायनान्स गरीबाचा गरीब जो माणूस आहे, आणि विशेषतः महिला, तिला काहीतरी उद्योग करण्यासाठी ते पैसे दिले जातात। शादी के लिए नहीं, खाना खाने के लिए नहीं, कपड़े पहनने के लिए नहीं, आयफोन घेण्यासाठी नाही, ते अशासाठी असतं की मी त्या पैशातून काहीतरी करेल, आणि आस्ते आस्ते माझं कुटुंब मी त्याच्यातून सांभाळेल, आणि त्याचं कर्ज परत करेल। पण परत करताना 40% 45% देणार नाही। किती टक्के देणार, 5% देणार, जास्त देणार नाही। हे करणार, हे जर केलं, आणि मग आपण सरकारला विचारलं पाहिजे, मोदी जी आप तो बहुत बड़े देश के प्रधानमंत्री हो, अंबानी मोदी को जमीन देते हो फ्री, उनको एयरपोर्ट देते हो, उनको डॉक्स देते हो, उनको बड़े पैमाने में कर्जा देते हो, वो कर्जा उनका माफ करते हो, परदेश में जाके उनको खवाल देते हो, सब कुछ उनको देते हो। अरे भाई थोड़ा हमें दे दो, थोड़ा मागणी केली पाहिजे की नाही। सरकारला पण विचारलं पाहिजे की या देशाच्या गरिबांच्या बरोबर तुम्ही उभे राहणार की आम्हाला
आमचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधी त्यांच्या बरोबर उभे राहणार, हा विचारलं पाहिजे की नाही? हे विचारलं पाहिजे. आज सरकार काय करते? आपल्या मुलांच्या शाळा बंद करते. प्रायव्हेट शाळेत जा, फी किती? महिन्याला तुम्ही 5,000 घेते, तुम्ही 10,000 घेते, तुम्ही 1,00,000 घेते, तुम्ही 5,00,000 घेते. अरे हा देश त्यांच्या बापाचा आहे, हा देश गरिबांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, मेहनत करणाऱ्यांचा आहे, काम करणाऱ्यांचा आहे. आम्ही हा देश घडवलेला आहे, या अंबानी अदानीने घडवलेला नाही. त्यांनी हा देश नग्न केलेला आहे, हा देशाचं शोषण केलेलं आहे. त्यांच्या वतीनं हा देश चालू शकणार नाही. देश आम्ही चालू. आपली मुलं शिकली पाहिजे की नाही? मग शाळा चालल्या पाहिजे की नाही? त्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, हायस्कूल ही चालली पाहिजे. आमच्या मुलांना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण हे फ्री मिळालं पाहिजे, फुकट मिळालं पाहिजे. बरोबर आहे? आज तुम्ही आजारी पडला तो म्युन्सिपाल्टीमध्ये औषध मिळतं का? मिळतं काय? ते म्युन्सिपाल्टी में दवा मिलती क्या आप लोग? आपको वहां भी प्राइवेट डॉक्टर्स बन गए. एक डॉक्टर मुंबई में मैं देखा हूं, एक डॉक्टर के पास जाएंगे तो कहेंगे 3,000 रुपए पहले भरो वो डॉक्टर के लिए. डॉक्टर की फी, हा दवा नहीं, फक्त डॉक्टर की फी 3,000 रुपये. लता मंगेशकर कोण तुम्हाला माहिती आहे? गायिका, मोठ्या गायिका. पण त्यांच्या नावाने एक हॉस्पिटल केलेलं आहे, मंगेशकर कुटुंबियांचं हॉस्पिटल आहे पुण्याला. एक बाई बिचारी हडली, बरोबर होती, ती हडली, तिच्या पोटामध्ये 2 बाळकं होती, 2 मुलं होती. त्या हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलच्या लोकांनी काय सांगितलं? 10 लाख रुपये भरा, पहिल्यांदा डिपॉझिट, नंतर तुम्हाला आज घेऊ. आता 10 लाख त्यांच्याकडे ते गयावया करायला लागले. आम्ही 2.5 लाख रुपये जमा केले, 2.5 लाख रुपये घेतो, आम्हाला द्या. नाही, 10 लाखाशिवाय त्याला घेणार नाही. शेवटी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ती गेली आणि ती बाई मेली. ती मेली, अडकली. ती 2 मुलं तिला झाली, ती जगली, पण ती बाई मेली. त्याला कोण जबाबदार? या सगळ्या हॉस्पिटलला जागा सरकार देतं. तुमची आमची जागा आहे, वरची पण जागा दिली जाते. तुमची आमची जागा, जमीन त्यांना दिली जाते फुकट. त्याला आमची कर्ज दिलं जातं. हे असं नाही 45 आणि 40% नाही, 5 आणि 7% कर्ज दिलं जातं. आणि त्यांच्या इमारती उभ्या राहतात, हॉस्पिटल उभं राहतं, आणि आम्हाला मात्र तिथे औषधं मिळत नाही. गरीब माणसाला माणूस त्या हॉस्पिटलला जाऊ शकत नाही. जाऊ शकतो नाही. म्हणजे आपल्याला शिक्षण नाही, आपल्याला आजारी पडलं तर हॉस्पिटल नाही, आणि आपल्याला आणखी काय नाही? आपल्या मुलांना नोकरी नाही. बरोबर आहे की नाही? तुमच्या मुलांना सगळ्यांना नोकरी मिळाला? नोकरी नाही. नोकरी आता खूप शिकलेल्या माणसाला, अमेरिकेतून आलेल्या माणसाला नोकरी मिळणार. तुम्हाला माझ्या मुलांना नोकरी नाही. मग आम्ही काय करायचं? बरं, आमच्या आणि हे सगळं तुम्ही हे लक्षात आलं की आता हे काय ऐकणार नाही गरीब लोक. मग काय करतात ते? गरिबांना आपसात भांडायला लावतात. मग हिंदू मुस्लिम प्रश्न निर्माण करतात की नाही? सगळ्या ठिकाणी वाटत असाल तुम्ही. चिपळूण मध्ये चालत नाही, कारण ते हिंदू मुसलमान एक आहे. पण काही ठिकाणी हे चालू करणार नाही. मुद्दाम प्रश्न निर्माण करायचा. अरे वोट की जमीन क्या मोदीच्या बापाची जमीन आहे ती?
की इथे लोकांनी त्या महिलांना, गरीब महिलांना, विधवा महिलांना मदत करण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी, गरिबांना मदत करण्यासाठी या जमिनी मुसलमानांनीच दिलेल्या आहेत. परंतु या आता सरकार ताब्यात देणार, सरकार ठरवणार कुणाला द्यायचा, म्हणजे त्या अदानी अंबानीला देणार, लक्षात घ्या. आणि त्या देता याव्यात म्हणून हिंदू मुसलमानांमध्ये काय करायचं. तुम्हाला माझ्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची, माझी काकी सांगायची की दोन मांजरं होती, ती लोण्याचा गोळा होता, त्या गोळा कुठे घ्यायचा त्याच्यावर जोरदार करत भांडत राहिली. वर माकड बसलं होतं. माकड म्हणजे वर झाडावर माकड बसले होतं, ते बघत होत. अरे वा, हे भांडताय. ते माकड खाली आलं. ते म्हणाले भांडू नका, मी तुम्हाला वाटे करून देतो. त्याने एक मोठा वाटा केला, एक छोटा केला. तो छोटा होता, तो मागच्या कोणाला खूप मोठा आहे, त्यातनं खाल्लं. तो छोटा झाला, हा म्हणाला, तो म्हणाला माझा छोटा झाला, याचा खाल्ला. असा त्या सरकार, हे माकडांसारखं सरकार झालेलं आहे. ही माकडं हाकलायची ना, ही माकडं हाकलायची तर तुम्ही महिलाच काम करू शकता. या देशामध्ये सगळ्या ठिकाणी, आपल्या कोकणामध्ये तर वातावरण चांगलं आहे. आपल्या उर्सामध्ये पण सगळे येतात आणि आपल्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये सर्व मुसलमान जातात. आपण सगळ्यांना येत आहोत. परंतु आता मुद्दा म्हणून भांडण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालतात आणि आपलेच लोक करतात, हे लक्षात घ्या. दोन्ही समाजातले लोक असलेच ये मजहब में नहीं चलता, हे धर्मात चालत नाही, हे खरं नाही. या देशामध्ये सगळ्यांना सगळ्या धर्माच्या बद्दल आदर आहे. माझा धर्म वेगळा असला तरी मी ज्या वेगळ्या धर्माचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. बरोबर आहे ना, आहे ना. परंतु आता हे तुमचं कर्ज प्रकरण झालेलं आहे ना नारकरजी, आता इथे हिंदू मुसलमान काहीतरी करतील, लक्षात ठेवा. मुद्दाम करतील, कारण ते एजंट येतात ना, एजंट, ते एजंट काहीतरी लावा करतील. म्हणून चक्राने नुसतं मारून चालणार नाही, जरा आपली सोकेवर ठेवा. आम्ही असं काही होऊ देणार नाही. आमचा प्रयत्न फक्त याचा आहे आणि आम्ही मी तुम्हाला सांगतो, आपण आपल्या देशामध्ये ब्रिटिश होते की नाही, 47 पर्यंत 150 वर्ष या देशामध्ये पारतंत्र्यात आपण होतो. आता मोदी असं म्हणतात आमची गुलामी संपली कधी 2014ला. अरे बाबा, गांधीजींनी या देशाची गुलामी संपवली आणि 1947ला हा देश स्वतंत्र झाला. त्या गांधीजींचे आम्ही पाहिजे. आम्ही एकजुटीने लढू, आम्ही एकत्र येऊ आणि त्यांनी जसा लढा दिला तसा लढा देऊ. पण कधी कधी कापूबंद झाली, महिलांनी घेतली तर हरकत नाही. परंतु एक लक्षात घ्या, हिंसेचा आपण प्रचार करत नाही. एकजूट असेल तुमची, असं करा. आयशा खालाचा माझा पद्धत नाही, जाऊन दे. आयशा खालाचा काय होईल ती होईल, असा बाप्पा खालाने बोलता नाही. तसा सुधा मावशीने पण बोलता नाही आणि आत्याने पण बोलता नाही. आपण सगळ्यांनी महिला एक आहे. कुठल्याही महिलेकडे तुम्ही वास्तव नजरेने पाहिलं आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आपण? सगळं गाव एकत्र आलं पाहिजे. आज जसं जमा झाल्यात ना, तसं गावातल्या घराघरात जायचं आणि सांगायचं, चला आमच्यावर संकट आलेलं आहे, चला या
आणि शादीला जसं जमता ना, लग्नाला जमता, गणपतीला जमता, ईदीला जमता, तसं सगळ्या महिलांनी एकत्र यायचं. आणि तुम्हाला लक्षात घ्या, महिला एकत्र आल्या ना की आम्ही पुरुष फार घाबरतो. आता पूर्वीसारखं नाही. पूर्वी कसं होतं, ती बाई बिचारी शिकलेली नव्हती, मग आपल्याला शिकवलं कोणी? सावित्रीबाई फुलेंनी शिकवलं. त्यांच्या बरोबर कोण होतं? फातिमा शेख होती. त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांनी जे शिकवलेलं आहे त्याच्यातून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आता पूर्वीसारखं नाही. महिला काही केलं तरी पूर्वी चालायचं. तुम्हाला माहितीये ना, नवरा मेला की केस वपन करून टाकायचे. आता नाही चालत. आता आम्ही स्वतंत्र आहोत. नवरा म्हणून ठीक आहे, तसं येणारा जो माणूस जो असेल त्याला आपण धमक्या दिल्या पाहिजे. आणि सरकारला सांगितलं पाहिजे, आम्ही इतके पैसे भरलेले आहेत, मी 50,000 रुपये घेतले, त्यातले मी 60,000 भरले. आता याच्यापुढे मी भरणार नाही. मी भरेन, तुम्ही अदानी करून भरून घ्या बरं. त्याला माफ करता, त्याला त्याचं व्याज पण माफ करता आणि त्याचं त्यांनी घेतलेलं मुद्दलीचे माफ करता आणि आम्हाला का त्रास देता? हा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हा लढा इथेच थांबणार नाही. हा सगळ्या कोकणामध्ये जाईल. आपले 2 नेते जे आहेत ना, नर्मदा काय कमी नाही आहे, लढाऊ राहिली होती. सगळ्या कोकणातल्या लोकांना आपण एकत्र करायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, माझा पक्ष तुमच्या बरोबर राहील. मी स्वतः तुमच्या बरोबर राहील. पण ही लढाई केली पाहिजे आणि आपण आपली मुक्ती केली पाहिजे. तुम शहर लूट कर भी मौजब बने रहे. मौजब बनणं म्हणजे प्रतिष्ठित. तुम शहर लूट कर भी मौजब बने रहे, हम देश को सूरते हवालात में रहे. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हम. आम्ही काय पानगळे नाही आहोत. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हम. मोदी से कोई पैसे अवकाश में रहे. हे आपल्याला लोकांना सांगायचं आहे. त्याची परत घोषणा द्या आणि मला जमा द्या. और जो जुल्म के चक्कर में जरा झुगा, असं नाही, संघर्ष हमारा नारा. दिल्लीला कळायला पाहिजे काय आहे ते. और जो जुल्म के चक्कर में, और जो जुल्म के चक्कर में देणार नाही, अतिरिक्त व्याज देणार नाही, जास्त व्याज देणार नाही. म्हणा देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. तर आपल्या सोबतच आहेत, आमचे आहेत आणि आमच्या सोबत त्यांनी सांगितलं की तुमच्या सोबत आहे. अशी माणसं जर आपल्या सोबत राहिली आहेतच ती सोबत, तर आपल्याला त्याला आणखी देवाने जाईल. आणि त्याच्यात प्रत्येकाने लक्षात घ्या की आपण समूहाने या सगळ्यांना मुकाबला करायचा आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक सर्वांच्या नागरिकांमध्ये विनंती करतो की काही मार्गदर्शन. सगळ्या बहिणींना नमस्कार. मला या आंदोलनामध्ये शेकडोनी बहिणी मिळाल्या असं मी मानतो आणि त्यामुळे तुमच्या पाठीशी मिळालं हे माझं काम आहे.
या कार्यक्रमाला हुसेनभाई आले म्हणून त्यांचा आभार मानणं चुकीचं, त्यालाही कारण ते आमच्या हक्काचे माणसं आहेत, त्यांना कधी आम्ही हात मारू शकतो आणि ते कधी आमच्या मदतीला धावून येतात. त्याप्रमाणे आज ते आले, ते पोचू शकणार नव्हते, ते आधी मला नाही म्हणाले, पण मला नाही काहीतरी मार्ग काढतो आणि शेवटी ते हेलिकॉप्टर घेऊन इथं आले. म्हणजे तुमचा प्रश्न किती महत्वाचा आहे त्याचं लक्षात येतं. आमचे संजय सर, नम्रताताई लढाकू आहे, तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात तर त्या तुम्हाला शिकवतील की कसं लढायचं. सर्व असताना घरामध्ये सुद्धा आणि घराच्या बाहेर सुद्धा आमचे पेक्टर आहेत, त्यांचाही अनुभव होत आहे. आणखी एक टीम म्हणजे जगदीश नलावडेकर स्टेजवर आलेल्या स्टेजवर यायला पाहिजे ते मागे बसलेले आहेत, पण एक 10-12 लोकांची टीम म्हणून आम्ही काम करतोय. हा प्रश्न काही एकटा प्रभाकर नातर नाही, नम्रताताई नाही किंवा आणखी कोणी नाही, तर सगळी टीम म्हणून आम्ही काम करतोय. अगदी रोज काही ना काही प्रश्न असतात. अनेक महिना म्हणजे मधल्या काळात तर अशी स्थिती होती की दिवसभर वेळ पुरायचा नाही, इतके फोन यायचे आणि प्रत्येक महिलेची तक्रार असायची. पण जेव्हा रत्नागिरीचा मेळावा झाला तिथं एक आम्ही दबाव निर्माण करण्यात यशस्वी झालो आणि मग हळूहळू वातावरण बदलायला लागलं. आज मी असं म्हणू शकतो, अनेक काही आम्हाला सांगतात की बाबा आता घरी येत नाही, रात्री अपरात्री येतात, ते बंद झालंय. आज तुम्ही आमचं म्हणणं सातत्याने हे आहे की तुम्ही नाही म्हणाल का. आजपर्यंत तुमच्यापैकी एकीने सांगावं की तुमच्या पर्स मध्ये हात घालून कोणी पैसे नेलेत का. म्हणजे तुम्ही तुमच्या काढून तो त्रास देतो तुम्हाला, त्याला माहिती आहे ना त्रास दिला की ह्या काय म्हणणार शेजारी बघताय ती बघ कशी वापरून बघता असं म्हणतात. मग शेवटी म्हणतात जाऊ दे बाबा कोणाकडे तरी द्यायचे नाही म्हणजे नाही. एकदा नाही म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, आले की देईन म्हणून सांगायचं, आले की देईन, पण आता पैसे नाही परत जा, नाही तर बाय बस उन्हामध्ये बस. आणि त्या धनंजय कुलकर्णींनी सांगितलेलं घराच्या त्याच्या आतमध्ये कुठल्या एजंटने यायचं नाही, त्याच्यामुळे त्याच्या एजंटला आतमध्ये घरात घ्यायचं नाही, राज बसवायचं. बिचारा उन्हात चालत असतो, तोही कष्ट करतो, आपलं काही तो वैरी नाही, त्याला त्याचं काम दिलं म्हणतो तुमच्या दारात येतो. फायदा कोण घेतो त्याचा मालक तिकडे कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये असतो, कर्नाटक मध्ये असतो, नाही कुठेतरी बसलेला असतो, तो त्याचा मजा घेतो. त्यामुळे त्याच्याशी आपण त्याला हेतुपूर्वक अपमान करत नाही, तो त्याचं काम करतो. पण त्याला सांगायचं पाणी पी थंड हो आणि निघून जा, तुला पैसे मिळणार नाही. आणि एकदा नाही म्हटलं की मग नाही होत आई बसला होतो 2 तास बसला, मग मी काय करू, मग मी हिच्याकडनं घेतले आणि मग घेतल्यानं मग सांगणार की नाही, मग ते काय करणार, ते शेजारणीकडनं घेतले दिले, कशासाठी दिले तुम्ही एकदा नाही म्हणाले का ते तुमचं काहीही करू शकणार नाही. आणि या इथल्या रत्नागिरीतल्या अनेक महिला तुम्हाला अनुभव सांगतील की त्यांनी ते थांबवलेलं आहे. आमचं म्हणणं असं नाही किंवा मी सगळ्यात चांगली गोष्ट उत्तर पाहिजे की एकाही महिलेने आम्हाला असं सांगितलं नाही की आमचं हे कर्ज माफ करा म्हणून. खरं तर ही मागणी आपण केली पाहिजे, कारण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे किती कोटीचं कर्ज माफ केलं तर 25 वरती काहीतरी 15 का 16 शून्य लिहून घरी जाऊन लिहून बघा, 25चा आकडा लिहायचा, त्याच्यावरती एक 14 शून्य लिहा की मग तुमच्या लक्षात येते तो आकडा आपल्याला उच्चारता सुद्धा येत नाही. इतक्या लाख कोटी रुपयांचं कर्ज सरकारने कोणाचं माफ केलं की ज्यांची पोरं इंग्लंड अमेरिकेत फिरतात, आणखी कुठेतरी जातात, हे विमानाने फिरतात, त्यांची कर्ज माफ केली. आणि इथं गरीब महिला ज्या स्वतःच्या कुटुंबासाठी कर्ज घेतात त्या कर्जाची रक्कम 50,000 आहे, 25,000 30,000 असेल किंवा 1,00,000 2,00,000 झाली असेल तर ती कर्ज मात्र तुम्ही ज्या उद्योगपतींना तुम्ही 8-10%, 9% कर्ज देता. महाराष्ट्रामध्ये असेल तर देशामध्ये जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर त्याचा व्याजाचा दर आहे 7% आणि तुमच्या व्याजाचा दर आहे 40-45%. एक तर ती सगळ्यात मोठी आपली चूक म्हणजे काय आहे की तुम्ही विचारतच नाही की काय झालं, पैसे मिळाले ना, माझ्या खात्यावर पैसे जमा झाले, मग उद्यापासून मी भरायला सुरुवात, ते किती भरते याचाही हिशोब नाही, किती तुम्ही भरले तुम्हाला माहित नाही. त्यामुळे असं याला निरीक्षरता म्हणतात. त्यामुळे ती तशी न राहता आपण समजून घेतलं पाहिजे की किती आपण कर्ज घेतलंय, त्याचं व्याज किती आहे, तो आपल्याला कसा फसवतोय आणि याच्या तक्रारी करायला पण शिकलं पाहिजे. धनंजय कुलकर्णी साहेबांनी सांगितलंय की आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो हो नाही हा धनंजय कुलकर्णी हे जे रत्नागिरी जिल्ह्यातले पोलिसांचे प्रमुख, त्यांचं पद आहे अधीक्षक म्हणून. आपण त्यांना भेटलो, त्यांना 2दा भेटलो, त्यांना कलेक्टरना आपण भेटलो. कलेक्टरने सुद्धा सांगितलंय माझ्या जिल्ह्यामध्ये अशी दादागिरी दहशत चालणार नाही. म्हणजे एका बाईने जी एजंट होती पैसे वसुलीसाठी आले, तिने एका महिलेला हुसेनभाई सांगितलं की तुम्ही जर हा हप्ता नाही दिला तर तुझ्या घरावरती बुलडोजर चालवेल म्हणून. एवढी हिंमत त्यांची झालेली आहे. आणि याही पेक्षा म्हणजे आमच्या त्या गोरखगावची एक ताई आहे, म्हणजे मला सांगायला इथे लाज वाटेल अशा भाषेमध्ये त्या ताईचं वय आहे 50च्या आसपासचं आणि त्यांना इतक्या घाण्याच्या भाषेत सांगितलं की मी इथं बसलेला आहे, जा बाहेर पैसे घेऊन काही करून. ही भाषा आणि ही हिंमत झाली असेल तर त्यांना चपलेने मारलं पाहिजे, या महिलांना पटकावलं पाहिजे, त्यांना वेळ आली तर आपण मार्ग दाखवू. पण त्या तुम्ही आधी नाही म्हणाल शिका आणि तुमच्या घरात जर ते
2-2, 4-4 तास येऊन बसत असतील, रात्री अपराधी फोन करत असतील तर त्याच्यात तक्रारी करायला. कारण पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे एकही तक्रार महिलेची नाही. आता जर असं सांगितलं तर आमच्याकडे काय उत्तर आहे? तुम्ही जर तक्रार करणार असाल साधं पोस्ट कार्ड घ्या, पत्ता विचारा कोणा तिथं तुमच्या लोकल पोलीस स्टेशनचा पत्ता काय असेल, तुम्हाला जायला भीती वाटत असेल, ते लांब पडत असेल, या सिनियर इन्स्पेक्टर चिपळूण पोलीस स्टेशन आणि चिपळूण एवढं पत्र पाठवलं, पोस्ट कार्ड जरी पाठवलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यात काय की बाबा आज असा एजंट आला होता, त्याने माझ्याशी अपशब्द वापरले, तो माझ्याशी वाईट बोलला, माझ्या घरात येऊन बसून राहिला, रात्री 9-10 वाजता 12 वाजता त्याने मला फोन केला. ते गुन्हे तुम्ही दाखल करा, साधन कोण अगदी जबाब नसेल तर पोस्ट कार्डावरती घेऊन पाठवा, त्याचा सुद्धा परिणाम होईल. नाही झाला तर ते कसं घडून आणायचं ते मात्र आम्ही बघू. त्याच्यासाठी उदयनबाई आपल्या मागे उभे आहेत. अनेक लोक या प्रश्नावरती लढतात. आतापर्यंत आपण काय केलं? साधारण डिसेंबरच्या शेवटी म्हणजे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आपण या आंदोलनाला सुरुवात केली. आता 3 महिने साधारण होत आले. पहिला महिना म्हणजे लोकांची जमवाजमव करण्यामध्ये झाला. त्याच्यात रत्नागिरीमध्ये जवळ 3 वेळा जाऊन राहिलो. नंतर आम्ही सगळे लोक गेलो होतो. त्यानंतर 2 मार्चला पहिला मेळावा आपला रत्नागिरीत झाला. तो मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण तिथे जे आपले जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांना भेटलो आपण तिथे. त्यांना निवेदन दिलं आपल्या मागण्यांचं. दुसरं निवेदन आपण धनंजय कुलकर्णी साहेबांचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना दिलं. त्यानंतर डीव्हीआरांशी बोलणं झालं. त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न आम्ही खास कळवला होता की बाबा असं चाललंय नाही, रत्नागिरी जिल्ह्यातल्या हजारो महिला याच्यामध्ये फसल्या आहेत आणि याच्यात जर हस्तक्षेप नाही झाला तर आत्महत्यांची लाट सुरू होईल इथे. आणि ती स्थिती होती. म्हणजे अनेक महिलांनी मला आता सांगितलं होतं की आता जीव द्यावासा वाटतो आणि आता शेवट नाही, सुट्टा नाही. जे काम करायचं कष्ट करायचे मेहनत अनुभव. काही लोकांचा दर आठवड्याचा हप्ता आहे, काही लोकांचा 15 दिवसाचा हप्ता आणि त्या सतत त्या हप्त्याच्या विरोधी स्वतःचं आयुष्य काही नाही. मला माहिती आहे काही काय त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलगी काम करते, 10,000 पगार सुद्धा, तिच्या हातातला पगार घ्यायचा त्या एजंटाच्या हातात ठेवायचा. 1 रुपयाच्या मुलीला खर्च करता येत ना त्या घरामध्ये खर्च करता येईल आणि तेवढ्याने सुद्धा हप्ता भागत नव्हता. अशी स्थिती भयंकर. त्याच्यामुळे आत्महत्या करावी असं वाटावं त्या स्थितीमध्ये महिला पोहोचल्या होत्या. पण आज तो विचार मागे पडलेला आहे. तुम्ही सुद्धा आता कधी विचार करू नका, कारण त्याच्यातून आपली सुटका होणार नाही. कारण तुमचे कुटुंबीय त्याच्यात अडचणीत येतील आणि पुन्हा वरती हप्ता आणि कर्ज वसुलीसाठी तो एजंट येतच राहणार आहे. त्याच्यामुळे तो मार्ग आपला नाही आणि त्या एजंटाला घालून आपलं जीवन संपवायचं काही कारण नाही. त्याच्यासाठी लढण्यासाठी आपण समर्थ आहोत. मी परवा तुमच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज टाकला होता. त्यातलं वाक्य होतं की ले मशाल चल पडे लोक मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोक मेरे गाव के. ही हिंमत आहे की नाही तुमच्यामध्ये? ज्या ज्या मायक्रो फायनान्स सरकारने आता आयुष्यामध्ये अंधार निर्माण केलाय तो अंधार पुसून टाकून नवीन पहाट घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ते काय सांगतात तुम्हाला की आमचा तुमचा सिव्हिल खराब करू? अरे तुमची लायकी काय आमची सिव्हिल खराब करायची? इथले हा अख्खा जिल्हा आमचा आहे. या जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर तुम्हाला आम्ही या जिल्ह्यात हद्दपार करू आणि ते नक्की आपण करणार आहोत. आणि त्यांना पर्याय म्हणून आपण स्वतः महिलांची पत्नी उभी करू शकतो. तुम्ही सगळ्या महिला जर आमच्या सोबत असाल तर हेही घडेल. आणि तेव्हा आपण असं एजंटांना सांगून तुला कर्ज हवं असेल तर माझी शिफारस जाऊन जातो तिला तुझ्या आमच्या ऑफिसमध्ये उभं करतील, नाही तुला कोणी तिथं उभं करणार नाही, कारण मी त्या पत्नीची मालक आहे म्हणून हे सांगायची ताकद तुमच्यात निर्माण होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो की चेतना चेतना मानगाव मानदेशी बँकेची चेतना चिन्हा म्हणून एक पाहिजे आहे. मानदेशी परिसर म्हणजे सातारा जिल्ह्याचा जो दुष्काळी पट्टा त्या परिसरातल्या पाहिजे आहे. त्यांनी तिथं एकत्र आल्या, महिलांना एकत्र केला आणि महिलांची बँक उभी केली. आज 1,1200 कोटीची उलाढाल त्या बँकेची आहे. एक दिवस मी त्यांना सुद्धा तुमच्या समोर आणणार आहे की महिला एकत्र आल्या तर काय करू शकतात याचा आदर्शत्व आहे. स्वतःची बँक उभी राहिली की 1200-1400 कोटी आता तिथं पुरुष मंडळी रांगेत राहतात की ताई आम्हाला जरा कर्ज मिळेल का म्हणून, आणि मग ते सांगतात की आधी घरच्या महिलेची परवानगी घेऊन ये म्हणून. तर तशी स्थिती आपण निर्माण केली पाहिजे, तशी ताकद निर्माण केली पाहिजे. तर आपण कलेक्टरला भेटलो, यांना भेटलो आणि त्याच्यानंतर खूप हलचल झाली. विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणली गेली. प्रश्न विचारले गेले सरकारला की तुम्ही काय करता, अशी स्थिती आहे या जिल्ह्यामध्ये काय काय. आणि त्याच्यानंतर आमच्या रत्नागिरीच्या महिला सांगते की रत्नागिरी पंचच्या परिसरामध्ये काय धावपळ झाली होती. मला स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता की बाबा हा इश्यू काय आहे, काय नेमका प्रश्न आहे, याच्या संदर्भात तुम्ही काही निवेदन दिली आहेत का? ती निवेदन मग आम्ही त्यांना पाठवली. त्याच्यानंतर कलेक्टरना फोन केला होता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आणि त्यानंतर पहिली मीटिंग जी झाली इथे ती आपले पालकमंत्री आहेत उदय सामंत यांची
त्यांच्या पीए आणि सीए बरोबर मिटिंग झाली होती. त्या आमच्या 40 महिला गेल्या होत्या. महिला घाबरल्या, घाबरायचं काही कारण राहिलेलं नाही आता. तर महिला 40 महिला गेल्या होत्या. तिथं त्यांनी समजावून त्याला सांगितलं की अशी स्थिती आहे आणि हा प्रश्न खूप व्यापक झालेला आहे. म्हणजे हे 29 तारखेला पहिली मिटिंग झाली, 31 तारखेला दुसरी मिटिंग झाली. कोण कोण होतं त्याच्यामध्ये? स्वतः कलेक्टर होते वीरेंद्र सिंग, स्वतः पालकमंत्री होते, आणि तिसरे होते धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक. त्या लोकांनी त्या सगळ्या एजंटना, म्हणजे जी महिला एजंट होती जिने सांगितलं की बुलडोझर चालवेल तुझ्या घरावरती म्हणून, त्या महिलेने सांगितलं की पहिलं तुला तुरुंगाचा दरवाजे बघायला लागेल, पुन्हा अगर अशी कोणी भाषा वापरली तर आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू. आणि जेव्हा धनंजय कुलकर्णी सांगितलं की सकाळी 9च्या आधी आणि संध्याकाळी 6च्या नंतर कुठल्याही एजंटने कोणाच्याही घरी जायचं नाही, ना फोन करायचा, ना धमक्या द्यायच्या. आणि ते सुद्धा या मधल्या वेळेस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेस सुद्धा कोणाच्याही घरात जायचं नाही. त्यामुळे कुठल्याही एजंटला घरात जायचं नाही. त्याला मला बाहेर उभा राहा, तुला किती वेळ व्हायचा, आता तो काय वेळ, सकाळी 9 वाजता आलो तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उभा राहील, राहू दे ना त्याला उभं. संध्याकाळी 6 नंतर उभा राहायला, त्याचा फोटो काढायचा आणि पोलिसाला पाठवून द्यायचा, या माझ्या दारात उभा आहे. त्यामुळे कोणाची हिंमत नाही. तुम्ही जर एकूण दाखवली तर हा प्रश्न निश्चितपणे तुम्ही सगळ्या आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने होतेच पाहिजे. नवा मार्ग आपल्याला सांगितलंय की व्याजाचे दर 5%, 7% करा. नाही, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही छोटा सहन करा म्हणून आणि आम्हाला कर्ज द्या, पण त्याचबरोबर आमचं शोषण करून तुमची घरं भरू नका, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही तुमचं कर्ज नाकारलेलं नाही, आम्ही तुमचे पैसे नाकारले नाही, आजपर्यंत पैसे दिले. आज मला मनाची नमत आहे, मनाची कोणतरी भेटल्या ताई त्या सांगत होत्या की आता नवी ऑफर इकडे काय केली की तुम्ही 5,000 रुपये द्या आणि सगळं कर्ज करून देतो. आता हा नवीन वेळ म्हणजे, पण हे कशासाठी सांगितलं आणि कुणामुळे सांगितलं, इतके दिवस सांगितलं त्याचा, तर याचा अर्थ आपल्या आंदोलनाची धग त्यांना जाणवायला लागली आहे. आपल्या आंदोलनाची धग त्यांना जाणवायला लागले. त्यांना माहिती आहे की एक दिवस आपल्याला तंबू बरोबर आपल्याला निघून जावं लागणार आहे, तर जे काही चुकता होईल ती चुकता करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ठाम राहिला तर या कंपन्या आपल्याशी तडजोड करायला तयार होईल. पण तडजोड कशी एका दिवसात होत नसते, कारण आता काय झालंय की कालपर्यंत सगळे कर्ज तुम्ही केलेले आहे, रडून काढून कुणाकडून घेऊन घेतलं असेल, खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन घेतले असेल, पण ते तुम्ही हप्ते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे पैसे मिळाले. आता उरलेल्या पैशाचा प्रश्न आहे, ते काय सांगतात आपल्याला की नाही उरलेले पैसे द्या, पण आम्ही हे विषय आम्ही कर्ज माफ, व्याज माफ करतो. अरे कसलं व्याज तुम्हाला माफ करतोय? मी तर कालपर्यंत व्याज दिलं ते परत करणार आहेस का? तू आधी आमच्या कर्जाचे कागदपत्र आम्हाला दे. आपण तुम्हाला सगळ्यांना फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म इंग्रजीत आहे का तर त्यांच्या मालकांना कळला पाहिजे म्हणून. तर त्या कर्जावरती फक्त तुम्ही तुमचं जी कंपनी फायनान्स कंपनी आहे तिचं नाव टाकायचंय, त्याचं खाली तुमच्या कर्जाचा नंबर टाकायचा, तुमचं नाव टाकायचं, खाली सही करायची, ते फॉर्म त्याच्याकडे द्यायचे. ते फॉर्म ते स्वीकारत नाही, तुमचं काही हे जरा तक्रार करायला पाहिजे. ते लोक फॉर्म आमचे, कारण ज्या महिन्याने कोणी कुठलाही कर्जदार महिला असू दे कुठलंही टाटा बिर्ला असते, जे कर्ज घेतात त्यांना त्यांनी सह्या केलेल्या डॉक्युमेंटची कॉपी त्यांना मिळते. मग आम्हाला महिलांना काय मिळणार? त्या महिलांना ठीक आपल्याला कागदपत्र आपली मिळाली पाहिजे, पण त्यावर तुम्हाला मी हेही सांगतो की कागदपत्र आम्ही मागू शकणार नाही, आम्ही मागितलं की ते मिळणार नाही. तुम्हाला मागणं सांगताय त्यांना नाकारू द्या, पण तुम्ही तुमचे फॉर्म त्यांना सबमिट करा. नाही घेत असतील ना तर रजिस्टर रेडीने पाठवून द्या, कारण त्यांचं नाद आपण दाबलं पाहिजे. त्यांनी कागदपत्र आणि मग तेव्हा सांगायचं की जेव्हा तू कागदपत्र देशील त्याचा मग अभ्यास मी करेन, मी माझा सीए ग्रेड होत आहे, तो जसा त्यांचा सीए असतो तसा आपला पण कोणतरी सीए असेल, तो सीए तपासून बघेल की व्याजाचा दर काय. मग तुम्हाला नाव आठवणार नाही, पण अनेक महिन्यांनी कालच आमची चर्चा चालली होती की 40,000चं कर्ज होतं, 2620 रुपयांचा हप्ता होता आणि तो 2 वर्षामध्ये 22,880 रुपये पूर्ण म्हणजे व्याज ते देणार होते. जर ते त्याचा हिशोब जर नीट केला म्हणजे रिड्युसिंग बॅलन्सने जर हिशोब केला तर हे व्याज सलग 45-46% म्हणजे फॉर्मवर लिहिलेलं असतं 20-22-24%, प्रत्यक्षात वसूल करतात ते 40-45%. ही फसवणूक आहे, हा विश्वासघात आहे आणि हे पैसे आपल्याला परत मिळाले पाहिजे. त्यामुळे आपण जर लढलो तर हे घडून येऊ शकतं. लक्षात ठेवा की कुठल्याही लढाईची सुरुवात म्हणजे जसं लहान मुलं पहिलं पाऊल टाकताना अडखळतं, काही चुका करतं, धडपडतं, पडतं, पण नंतर ते चालायला लागतं, त्याचा एक पूर्ण माणूस तयार होतो. तसं आपलं आंदोलन सुद्धा आता गती घ्यायला लागलंय. बघता बघता 3 महिन्यामध्ये आता हा 3रा मेळावा आहे. आता या क्षणाला आम्हाला जैतापूरवरचे लोक सांगतात की आम्हाला चिपळूणला येणं शक्य नाही, तुम्ही आमच्या भागात कधी येत आहे सांगा, आम्ही पण एक 200-300 महिला जमतो इथे. म्हणजे हे आंदोलन आता बनवण्यासारखं किमान रत्नागिरी जिल्ह्यात तरी पसरलेलं आहे. ही लढाई आपण अख्ख्या कोकणपट्टीत पसरवणार आहोत आणि यश निश्चितपणाने मिळेल. पण त्याबरोबर मी सांगतो की इथं खाजगी सावकार सुद्धा खूप प्रभावलेली आहे आणि या खाजगी सावकारांचे व्याजाचे दर काय आहे? महिन्याला 10%.
म्हणजे मुंबईतले 5% आहे का, इतर महिन्याला 10%, 15%, 20% ते 30%. म्हणजे वर्षाला किती झाले, तर वर्षाला 100 रुपयाला 120 रुपये व्याज, वर्षाला 100 रुपयाला 940 रुपये व्याज, 360 रुपये व्याज, या पद्धतीने व्याज वसूल केलं जातं. आणि अनेक महिला याच्यामध्ये हैराण झालेल्या आहेत. म्हणजे मी माझी चूक झाली, मला त्या महिलेने फोन केला होता आणि सांगितलं दादा की मी 3.5 लाखासाठी 27 लाख रुपये दिले, 3.5 लाखासाठी 27 लाख रुपये वसूल केले त्या 3-4-5 वर्षामध्ये. म्हणे कसं पैशाच्या दिले आणि मग सुट्टा करून घेतली, माझं सगळं नुकसान झालं. अनेक महिलांनी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, तिथं आमच्या बोरकर ताई आहेत, बोरकरच ना मग भाटकर ताई, त्यांनी तेव्हा सांगितलं, त्यांचा शब्द होता की आम्हा बायकांच्या गळ्यातले कोकणातल्या महिला श्रीमंत नसतील, पण प्रत्येकीच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र असायचं, कानात पुडी असायची किंवा नथ असायची, गळ्यात काहीतरी आणखी एखादा दागिना किंवा हातात पाटल्या असायच्या, त्या घरात असायच्या. पण आता आमच्या कुठच्या मनी राहिला नाही आणि वस्तुस्थिती झालेली आहे. सगळ्या महिला म्हणे आमच्यापेक्षा ज्या गरीब महिला आहेत त्यांच्याकडे काहीतरी सापडेल, पण आता आमच्याकडे काही उरलं नाही, आमचं सगळं घेऊन झालं. आता आमच्या बागा लहान करायला लागल्या, आमची जमिनी विकायची वेळ आली आहे, त्याच्यातनं आमची सुट्टा दिसत नाही. पण हा मार्ग नाही, आपण तो मार्ग शोधून जाऊ, या सरकारला आपण कृती करायला भाग पडू आणि निश्चितपणे यश मिळणार आहे. त्यातले अनेक टप्पे आहेत या लढाईचे. आपण वेगवेगळे जेव्हा आपण रत्नागिरीतून 1000 महिला बाहेर पडून जेव्हा हातात लाटणं घेऊन चालू करायचं, मुख्यमंत्र्यांना सांगायचं की लाटणं घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, तुम्ही आमच्याशी चर्चेला तयार होता की लाटणं तुमच्या डोक्यात घालायचं ती घेऊन यायचं. हे एक दिवस करायला लागेल, हा इशारा आपल्याला द्यायला लागेल की आम्ही रत्नागिरीतून चालत तुमच्याकडे घेऊ. आणि हे गुजरातचे मुख्यमंत्री तर तुमच्या ह्याच्यापर्यंत पण तुम्हाला जाऊ देणार नाही, कुठला हत्या आहे तर आपण चुकून मध्ये आहे, पण रत्नागिरीवरून आपण निघालो तर हत्यामेपर्यंत पण पोहोचू देणार नाही. मुख्यमंत्री त्याने आधी धावत जा, कारण त्या दिवशी जेव्हा विधानसभेचा प्रश्न झाला ताबडतोब इकडे 3 मिटिंगा लागल्या होत्या. आता कलेक्टरना आमचं विचारणं आहे की 3री मिटिंग झाली नाही ती, कारण काय झालं की त्या फायनान्स कंपनीचा एक मॅनेजर आले होते, म्हणजे बऱ्याच फायनान्स कंपन्यांचे लोक आले होते आणि त्या मॅनेजरचा त्यांच्या गाडीचा अपघात झाला, त्याचं निधन झालं. त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्या कुटुंबाबद्दल जी सहानुभूती आहे की तोही त्याची नोकरी करत होता, त्याचा जीव गेला आहे याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये ती मिटिंग झालेली आहे. त्यामुळे उचलबाई आपण एकदा जाऊया आणि कलेक्टरना विचारूया ती मिटिंग ठरलेली होती, त्या मिटिंग मध्ये तुमच्या व्याजाचा हिशोब व्हायचा होता की तुम्ही किती टक्क्याने व्याज देता म्हणून. कारण ज्या दिवशी ती आदल्या दिवसाची मिटिंग झालेली आहे 31 तारखेची, ज्यात पालकमंत्री स्वतः हजर होते, तिथं एका कंपनीच्या कार्डावरती लिहिलेलं होतं की व्याजाचा दर 32% म्हणून. कलेक्टरने विचारलं की हे 32% तुम्ही कशाच्या आधारे घेताय म्हणून, हा कुठला व्याजाचा दर आहे, तर तो म्हणाला मला काय माहित नाही, माझ्या कंपनीने मला सांगितलं या दराने वसूल करायचं. म्हणाला तू जर हे करणार असशील तर पहिला सुद्धा तुझ्यावर, मग तुझ्या मालकाचं काय करायचं आम्ही बघू. तर हे या मालकांना सुद्धा आपण कंपन्या इथं आणू आणि त्यांना ह्या चुका त्यांच्या दुरुस्त करायला लावू. पण त्यासाठी आपल्याला लढायला संघटित झालं पाहिजे. रत्नागिरीमध्ये खूप चांगली गोष्ट घडली, आता त्याचं श्रेय मी तोडणकर ताई, चेतना ताई, आमच्या त्या सुवळकर ताई आणि त्यांनी गावागावात मिटिंगा केल्या. लक्षात घ्या की मी मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे, त्याने आम्ही प्रत्येक गावात नाही पोहोचू शकणार, तर हे स्थानिक पातळीवरती चिपळूण तालुक्यामध्ये गावागावामध्ये मिटिंगा घ्यायचं काम तुम्ही करायला पाहिजे. एक विश्वास दिला पाहिजे महिलांना की आपण एकट्या नाही होत. तर काय होतं की महिलाची घरात एकटी असते आणि ते एजंट 2-2, 3-3 जण 4-4 जण घरात उभे राहतात आणि सांगतात की नाही काही केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. त्यामुळे महिलांनी गावात ज्यांच्या घरी एजंट जाणार आहे त्या महिलेच्या घरी अर्धा महिन्यात जाऊन बसून राहायचं आणि तिला सांगायचं की तुझ्यासोबत आम्ही आहोत, आता तू बोल, आणि तू बोलणार नसेल तर आम्ही बोलतो आणि फारच तो नाटक करायला लागला तर मग आमच्या पायात जे काय आहे त्याचा आम्ही उपयोग करतो म्हणून. तर हे तुम्ही एकत्र जर उभे राहिला तर ते खाली मान घालून जातात. रत्नागिरीतला काही आम्हाला सांगतात की आता आम्हाला एजंट दिसले की ते मानाखाली जातात, आमची मान ताट असते म्हणून. हे घडू शकतं, हे घडणार आहे, पण त्याच्यासाठी हिंमत उभे राहिला पाहिजे. खाजगी सावकारी करणाऱ्यांना आमचा इशारा आहे की तुम्ही कायद्याने तुम्हाला जे बंधन घातलेलं आहे त्या बंधनात तुम्ही राहा. मग त्या सगळ्या कोणाकडेही जायचं नाही. तुम्ही नियम डावलून कायदा डावलून तुम्ही हे कर्ज देता आणि दादागिरी करून वसूल करता, हे तुम्ही बंद करा, नाही तर तुम्हाला त्याचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. तुमच्यात किती हिंमत आहे की आम्ही बघू, कारण ते सुद्धा या महिलांना खूप दादागिरी करतात, तर ते तुमचे सगळे पैसे बुडणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि स्वतःला सुधारा. जर तुम्ही सुधारणार नसाल तर या पैशावर पाणी टाकायचं सोडायची तयारी ठेवा. त्यामुळे हे असले धंदे चालणार नाही. तर या पुढचा आपल्याला लढायचा टप्पा न्यायचा आहे, पण त्याच्यासाठी अजून सुद्धा जनजागृती व्हायची गरज आहे. आज आम्हाला असं वाटलं होतं की हे सभागृह उसळून जाईल म्हणून, पण तसं झालेलं नाहीये.
हा ती मात्र आमची चूक झाली की आज नमाजाचा दिवस आहे ही आम्ही चूक मान्य करतो, पण त्याबरोबर तुम्ही सुद्धा आम्हाला जर लक्षात आणून दिलं तर आम्ही सांगितलं तुमच्याशी चर्चा करून आजचा दिवस ठरवला होता. आजच्या दिवशी ऐवजी आपण 14 तारखेला सुट्टी होती तर तेव्हा येऊ शकलो होतो, ठीक आहे. पण आम्हाला म्हणजे निराश करणारी स्थिती अजिबात नाही, तर तुम्ही निराश व्हायचं काही कारण नाही. पण आपली संख्या सुट्टी या लोकशाहीच्या याच्यामध्ये संख्याबळ महत्वाचं ठरतं. तुम्ही किती लोक संघटित आहात याच्यावरती सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. आणि महिला ताकदीने उभे राहिला तर मला ती सांगितलं नवरे दुसरं घाबरत नाही, सरकार सुद्धा घाबरतं. पूर्वी आमच्या मुलात काही होत्या त्या लाटणे मोठ्या काढण्यात फार येत्या, महागाईच्या विरोधात त्या सातत्याने आंदोलन करायचे. एक मंत्री होता कदाचित हुसेनभाई यांचं नाव सांगू शकतील की या मंत्र्याला घुसल्या लाटणी लावून, तर तो मंत्री त्याच्या केबिन मधून पळाला आणि संघात जाऊन लपून बसला आणि बायका जाईपर्यंत बाहेर आला नाही. हे गडलेलं आहे, नाव काय ते सांगू शकतील, मी विसरून गेलो नाव त्यांचं. तर हे महिलांची ही ताकद असते. आणि समजा उद्या 1000 महिलांनी सांगितलं की आम्ही आता याच्यापुढे एजंटना मारणार, माझं म्हणणं आता अजून ती वेळ आलेली नाही, ते करायचं नाही, आता अजून आपण त्यांना संधी देऊ सुद्धा म्हणून. त्यानंतर आम्ही सांगू तेव्हा खूप अनेक मार्ग आपल्याला अवलंबायचे. आपण या जिल्ह्यातून किमान 10,000 पत्रना राष्ट्रपतींना, पंतप्रधानाला, मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, अर्थमंत्र्यांना, आरबीआयच्या गव्हर्नरला देणार आहोत. पण त्याच्या आधी आम्हाला त्यांना भेटू बोलतात की त्यांना बाबा असं म्हणायला नव्हतं, अरे आम्हाला हा विषय माहीतच नव्हता. मग काम काय करताना त्या तुमच्यावर जर बसून तुम्हाला का आपण जे निर्णय घेतो त्याच्या खाली काय परिणाम होतो ते तुम्हाला कळत नसेल तर मग त्या तुमच्यावर बसायची तुमची लायकी नाही. आरबीआयचा गव्हर्नर आहे, तुम्ही टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीला कर्ज काय दराने देता, 8-9% देता आणि या गरीब महिलांच्या स्वतःच्या संसारासाठी किरकोळीचं म्हणजे ज्याला मायक्रो फायनान्स म्हणतात 40-50 हजाराचं कर्ज घेतात, त्यांचे व्याजाचा दर मात्र 40-50%. बचत गटांना सरकारने मधल्या काळामध्ये 4% व्याजदराने कर्ज द्यायची सुविधा उपलब्ध केली होती. मग तिचा लाभ या महिलांना का मिळू नये? तुम्ही त्या बचत गटांच्या महिलांमध्ये बसणार नाहीत का? तर तुमचे सुद्धा गटवर कर्ज दिली जातात. आणि जर सरकारने या कंपन्यांचा फायदा करायचा होता दिला तर वरचं हुसेनबाईंनी सांगितलं वरचं जे व्याज आहे ते सरकारने भरावं, पण आम्ही यापुढे भरणार नाही असं आपण त्यांना आता लेखी पत्र देऊ सरकारला की बाबा यांचे व्याजाचे दर कमी करा, नाहीतर तुम्ही भरा. आम्ही देणार नाही म्हणजे देणार नाही, नाहीतर कर्जच देणार नाही. काय करायचं ते करा म्हणा. आम्हाला सगळ्या 1000 महिलांची 1000 नाही 3-4-5 हजार महिला तुला बरं आहे ना, घरातून कामं करायला नको, जेवण करायला नको आणि आईचं जेवण मिळणार तुम्हाला ताटात तुरुंगात गेल्यानंतर. आणि तुरुंगात जाण्याचा गैर नाही, गांधीजी जात होते, नेहरू जात होते, सगळे नेते आपले जे नेते होते ते सगळे नेते तुरुंगात गेले, पण त्याच्यात वाव गेलाय. तर हुसेनभाई सुद्धा मला तुरुंगात जाऊन आलेले आहेत, आणीबाणीमध्ये तुरुंगात होते. नाही एक लक्षात घ्या की आपण चोरी मारण्यासाठी तुरुंगात गेलो तर त्याची लाभ बसली पाहिजे. आम्ही आमच्या धड्यासाठी तुरुंगात गेलो होतो अभिमानाने मिळवलं पाहिजे. आमचे लोहिया होते, लोहिया म्हणजे राम मनोहर लोहिया, ते सांगायचे की काय म्हणजे पावलं, मतपेटी आणि तुरुंग हे तुमच्या म्हणजे मार्ग राहिले पाहिजे. तुरुंग हा सुद्धा आपल्या लढ्याचा एक मार्ग असणार आहे की आम्ही वेळ प्रसंगी तुरुंगात जाऊन बसू, पण आम्ही या एजंटांसमोर झुकणार नाही, आम्ही त्यांना पैसे देणार नाही. म्हणजे जो काही अन्यायी व्याज आहे आम्हाला त्यांचे पैसे बुडवायचे नाही. म्हणजे खरंच कौतुक आहे की एकही महिना मला भेटली आणि आज किमान 300-500 महिलांची आमचा रोजचा संपर्क आहे. त्या ग्रुपवरती शेकडोनी महिलांची आम्ही बनवलं, पण एकाही महिलेने असं सांगितलं नाही की माझं कर्ज माफ झालं पाहिजे. ही अतिशय चांगली म्हणजे या कोकणाची काय म्हणा की प्रामाणिकपणे कोकणाचा हा गुण आहे की आम्हाला कर्ज बुडवायचं नाही, पण ते फेडायला होईल अशी स्थिती निर्माण करा. तुझी काकून कितीने सांगायचं महिला की कसं फेडायचं आम्हाला अवधी आज आमच्याकडे पैसे नसते म्हणजे रोजचा हप्ता ठरलेली तारीख आहे त्या तारखेला हप्ता मिळालाच पाहिजे, नाही मिळाला की आम्ही घरात बसून राहणार. हे हा कुठली दंडशाही आहे? ही ब्रिटिशांच्या काळात सुद्धा असा प्रकार होत नव्हता असेल तो आज या सरकारच्या काळात होतोय. त्यामुळे या सरकारला आपण दाब द्यावं, त्यांना धारेवर करू आणि हा प्रश्न आपण निश्चितपणाने मार्गी लावू. त्यामुळे तुम्ही आता गावागावामध्ये फिरायला लागा, किमान आपापल्या गावाला महिलांना संघटित करा, त्यांची यादी करा, त्यांचा ग्रुप तयार होईल आणि ज्या महिलेच्या घरी एजंट जातो त्या महिलेच्या घरी इतर महिलांना जाऊन बसायचं आणि त्याला विचारायचं बाबा काय वाढायचं म्हणून. मग ताईला विचारायचं आहेत का पैसे, ती म्हणाले नाही म्हणाले की त्याला सांगायचं ताईचे पैसे नाही, आता पुढे कधीतरी जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही काढून देऊ, तुला काही यायची गरज नाही. पण हे नाही म्हणायला शिका, जोपर्यंत तुम्ही नाही म्हणायला शिकत नाही तोपर्यंत आपला हा पुढे जाणं मुश्किल आहे. कारण आमची अडचण काय होते, अर्ध्या महिला कर्ज देतात, कर्जाचा हप्ता देतात आणि अर्ध्या म्हणतात आमच्याकडे पैसे द्यायचे म्हणून. मग त्यांचा दबाव ज्या महिला कर्ज देतात त्यांचा दबाव आणि ज्यांच्याकडे पण स्वतःकडे आता पैसे नाही. म्हणजे कालच आम्ही दापोलीमध्ये होतो, तिथल्या महिला जायचं नाही आम्ही कर्ज शेजाऱ्याकडून घेऊन दिलं. अरे हा कुठला न्याय झाला? शेजाऱ्याचे पैसे त्यांना बाकी राहिलंच नाही, कर्जाचा हप्ता काही गेलंच नाही, नवं कर्ज तयार झालं. आज
नियमाप्रमाणे खरं तर हे दोन गोष्टींचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा मी कर्ज मागतो तेव्हा मला बँक काय विचारते की तुझं महिन्याचं उत्पन्न किती. समजा 25,000 रुपये असेल तर बँक म्हणते साधारण एक 10,000 रुपयाच्या पर्यंत आम्ही कर्ज तुला 10,000 रुपये हप्ता वर्षी जेवढा कर्ज देऊ शकेल. कारण मी जरी सांगितलं माझं 25,000 रुपये उत्पन्न आहे, मी 25,000 रुपयाचा हप्ता द्यायला तयार आहे, मी 1 महिना देईन, दुसऱ्या महिन्यात कसा तरी काहीतरी हे करून देईन, पण तिसऱ्या महिन्यामध्ये माझी घरात मुलं बाळ मी उपाशी राहायला लागलो, मी देऊ शकेन का एवढा कर्ज. 25,000चा माझं उत्पन्न आहे आणि 25,000चा हप्ता असेल तर 1 रुपया तरी महिना देऊ शकेन का, तर मी 1 रुपया सुद्धा देऊ शकणार नाही. आणि आज बऱ्याच महिलांची स्थिती आहे. पण याच्याला आता जबाबदार कोण? आमचे लोक काय म्हणतात की महिला जबाबदार आहे. त्यांना कळत नव्हतं का? इव्हन आमचे पोलीस अधीक्षक साहेब सुद्धा म्हणाले होते की महिलांनी कर्ज घेतलं तर दिलं पाहिजे म्हणून. माझा प्रश्न साधा आहे की माझं दुकान आहे असं समजा, त्या दुकानामध्ये मी बसलेला आहे, तुम्ही कोणातरी एकदा 18 वर्षाच्या लहान मुलाला पाठवलं 100 रुपयाची नोट घेऊन, अरे एक बिस्किटचा पुडा घेऊन ये म्हणून. मी बघितलं आता 100 रुपयाची नोट आहे, मग मी त्याची गोड म्हणून त्याला बिस्किटचा पुडा दिला. मग काय पण चॉकलेट नवीन आलं छान आहे, तुला आवडलं ना, तू म्हणणार की चांगलं आहे चॉकलेट मला पाहिजे म्हणून. तुझी आई काही बोलणार नाही, तुझ्या तिला सांगेल की ओरडली तर मी की मुला त्याला आवडलं म्हणून मी दिलं म्हणून. मग मी 20-25 रुपयाचं चॉकलेट त्याच्या गळ्यात मारलं, मग एक खेळणं दाखवलं, अरे खेळणं नवीन खेळणं आलं, छान आहे ना, आवडलं तुला, घेऊन जातो, आई काय म्हणणार नाही. असं करून मी त्याचे 100 रुपये संपवले. तर आता सांगा की चूक कोणाची आहे? त्या मुलाची आहे का माझी आहे? दुकानदाराची चूक आहे ना. त्या लहान मुलाला कळत नव्हतं, मी त्याच्या गळ्यात ते भरीला टाकलं. ही कर्ज मागायला तुम्ही गेला होता त्यावर हे एजंट तुमच्या दारात आले, त्याची कलेक्टरने पण सांगितलं तुम्ही लोकांच्या दारात फिरलात आणि कर्ज वाटलं. तुमच्या तुम्ही लहान मुलं जरी नसला तरी अर्थशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही निरीक्षर आहात. व्याजाचे दर तुम्हाला कळत नाही, याचा फटका कसा बसेल हे कळत नाही, आपलं महिन्याचं उत्पन्न किती आहे, त्यानुसार हप्ता किती होणार आहे हे तुम्हाला कळत नाही, आणि मग तुम्ही कर्ज घेतले. त्यामुळे तुमची अवस्था लहान मुलांसारखी आहे आणि हे ज्या कंपन्या आहेत त्या दुकानदारासारख्या आहे. त्यामुळे खूप असेल त्यांची आहे, त्यामुळे त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर ते त्यांनी पाळलेलं नाही. दुसरा रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो की 3पेक्षा अधिक कर्ज एका व्यक्तीला द्यायचं नाही. आधी ते 4 होतं, ते आता 3 केले त्यांनी, म्हणजे 4 सुद्धा देणं परवडणार नाही म्हणून तुम्ही 3 करता. आणि इथं 8-10 कंपन्या एका व्यक्तीला कर्ज देतात. हा कुठला कर्ज आहे? त्याच्यामुळे 3च्या वरती जी कर्ज आहे ती द्यायला आम्ही बांधलेलंच नाही असं आमचं म्हणणं आहे. आम्ही आता आरबीआयला जेव्हा भेटायला जाऊ त्याला सांगणार आहे की तुमची चूक आहे, तुम्ही कंपन्यांना बोलून घ्या, सांगा वरती कर्ज आधी सोडून द्या, मग बाकीच्या उरलेल्या कर्जाचा काय तो विचार करूया. आणि व्याजाचा दर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कमी करून घ्यायचा आहे आपल्याला, 5% किंवा 7% जे काय असेल ते ठरवू आपण सगळ्यांनी. म्हणजे आपला प्रयत्न तर ते माफ करायचाही सुद्धा राहील, नंतरचा भाग आहे. पण आपण त्यामुळे ही लढाई या पद्धतीने करायची आहे. आम्ही आता जे अनेक प्रयत्न केले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्टरना भेटणार आहोत. अर्थमंत्री आपल्या राज्याचे अजित पवार साहेब आहेत, ते खूप महिलांच्यासाठी बोलत असतात, तर त्यांनाही विचारणार आहोत की तुम्ही याच्या बाजूला लाडकी बहिणी म्हणतात आणि लाडक्या बहिणींना ह्या कुठल्या कोड्यामध्ये तुम्ही अर्थ उमटवलाय, तर ह्या कोड्यातून त्यांना बाहेर काढा. अगदी अतिशय सोपा पद्धत आहे याच्यावरती की ज्या जिल्हा बँकेने किंवा राज्य सहकारी बँकेने ही कर्ज जर टेक ओव्हर केली तर उद्या हा प्रश्न संपू शकतो. आणि हे काय फार मोठा प्रश्न नाही, म्हणजे तुम्ही डोक्यातलं काढून टाका हे कसं बनवू शकता म्हणून. किती कर्ज असेल तुमचं सगळं मिळून? 25-30 कोटी रुपये असेल असं माझा अंदाज आहे. 25 कोटी रुपयाचा झाला एक रकमेचं जिल्हा बँकेने पैसे मंजूर करून या कंपन्यांना दिले, पण ते असे द्यायचे नाही. आधी तडजोडीला बसवायचं, त्याच्यासाठी आधी त्यातलं कर्ज थकवायचं, मग त्यांना सांगायचं किती राहिलं 100 रुपये आहे. आजही त्या बँका तयार आहेत, त्या काय सांगतात की तुम्ही मुद्दल द्या, बाकीचं आम्ही सगळं सोडतो. अरे मुद्दल द्या म्हणजे काय? आम्ही वेळे आहे कालपर्यंत व्याज तुला दिलंच आहे की. त्यामुळे आता तू बोल किती पैसे पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, अनिल अंबानीचं नाव माहिती असेल ना, अंबानीचा मुकेश अंबानीचा धाकटा भाऊ, त्याने एका कंपनीचं कर्ज बुडवलं. किती बुडवलं माहिती आहे? 47,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं. मग मोदींनी काय केलं, ते हे आहे मंडळ आहे, ते कर्जाचं काय रिशेड्युलिंग करून देतं, त्यांच्याकडे पाठवलं त्यांना. मग ते ठरलं की याला काय शब्द आहे, इंग्रजी शब्द फार भारी वापरलं, हेअरकट. हेअरकट म्हणजे काय? तर माझी उंची एवढी आहे तर केस कापल्यावर जराशी माझी उंची कमी वाटेल ना, म्हणजे मी 30 नक्कल केलं तर 1 सेंटीमीटर माझी उंची कमी, तर हे हेअरकट. तर यांनी काय केलं, 47,000 कोटीचं कर्ज कितीवर आणावं, किती माफ करावे, तर फक्त 5,000 कोटी घेतले. 5,000 कोटी म्हणजे जवळपास 70-80-85% कर्ज माफ करून टाकलं. मग आमचं 100 रुपयाचं कर्ज असेल तर त्यातलं पण माफ करा की. हे घडू शकतं, हे बोलायला शिका.
हे सरकारला जाब विचारायची का? या जो कलेक्टर आहे त्याला विचारायला सांगा की बाबा त्या अंबानीचं अनिल अंबानीचं कर्ज कसं माफ केलं? त्या एकट्या अनिल अंबानीचं नाही, त्या रामदेव बाबाने एक रुची सोया नावाची कंपनी विकत घेतली, तिच्या बाबतीत तेच केलं. त्या व्होडाफोन कंपनी, टीव्ही वाली कंपनी होती, तिच्या बाबतीत असं शेकडो उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये ते रिशेड्युलिंग करतात, कमी करतात. तेव्हा आपण यांच्याशी या कंपन्याची अशीच वाटाघाटी करायचं. तो म्हणेल 100 रुपये, आम्ही म्हणणार देत नाही. तो म्हणणार 90 रुपये, आम्ही म्हणणार देत नाही. असं खाली काय तो 50 रुपयावर येईल तरी पण म्हणायचं देत नाही, आम्हाला परवडत नाही. मग तो खाली येईल 25-30, काहीतरी घेऊन बाबा. असं करायचं आणि मग त्याला तडजोडीला तो तयार नक्की होणार, त्याला तयार करायला भाग पडायचं, कुठेही घाबरायचं नाही. पण त्याचबरोबर गावातली महिला एकटी असताना तिच्यासोबत गावातल्या महिलांनी उभं राहायला पाहिजे. कारण प्रत्येकीच्या घरी काय आम्ही जाऊन बसू शकत नाही, तो फ्री कुठनं जाऊन बसायचा, पण आम्हाला काय बाबा ते शक्य नाही प्रत्येकीच्या घरी जाऊन बसायला. तर त्याच्यामुळे तुम्ही महिलांनी ते काम केलं पाहिजे की प्रत्येकीच्या घरी जाऊन करायला. ती तिला सुद्धा धीर आहे, कारण महिलांना काय वाटतं मी एकटी आहे, हात घेऊन आरडाओरडा करतोय, तमाशा करतोय, शेजारचे लोक फक्त गंमत बघतात. मला एक मुद्दा हुसेनबाई, मला तुमच्यावर रत्नागिरीकरांचं काय कळत नाही. हे जर माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलं असतं किंवा माझं गाव पडलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्याचं दिसतं, तर मी तिथं त्या कुटुंबाची माझं भांडण जरी असतं तरी माझ्या गावातल्या बाईला राहायचा एजंट घेऊन दादागिरी करतो तर मी त्याची कॉलर पकडली असते. परत गावात पाऊल टाकायचं नाही आणि यायचं असेल तर नीट बोल, नीट उभा राहा, विचार तिने नाही म्हटलं की चालू पड. कसं काय करतं तुमच्या रत्नागिरीत तुमच्या गावातली पुरुष मंडळी करतात काय? एवढं आंदोलन पेटलं, 10 आता हे जे आले तर तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आले, पण गावातले पुरुष मंडळी दिसतं का? तर कुठेही दिसत नाही. मी गोरखमध्ये मिटिंग केली, मी काळबाजून मिटिंग केली, मी नेवऱ्यात मिटिंग केली, असंख्य गावांमध्ये मिटिंगा झाल्या. त्या बिचाऱ्या कर्जदार महिला जमतात, त्यांचे चेहरे रडवेले झालेले असतात. ती कसं तरी याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं काढा, तर कोणी बुडवा म्हणत नाही. पण पुरुष मंडळी त्यांनी पुढाकार घेऊन नाही भाऊ याच्यातनं काय मार्ग काढता येईल असं सुद्धा विचारायला ते येत नाही. हा एक अचंबित करणारा प्रकार आहे. तर तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्या मंडळीला पण सांगा हे तुमची जबाबदारी आहे. कारण आम्ही पैसे घेतले, कर्ज घेतलं, ते आपलं जे काही कुटुंब आहे त्याचं एकट्याचं कुटुंब नाही, ते तुमचंही कुटुंब आहे, पण त्याची ती सामूहिक जबाबदारी आहे ना. आणि सामूहिक जबाबदारीपेक्षा म्हणजे केवळ एकट्या नवऱ्याची जबाबदारी नाही, तर अख्ख्या गावाची जबाबदारी आहे की आमच्या गावातल्या एका महिलेला बाहेरचा माणूस येऊन दादागिरी करतो, वाटेल ते अपशब्द वापरतो, अतिशय गलिच्छ भाषेत बोलतो, रात्री अपरात्री फोन करतो, हे चालू खपून कसं येतात. अख्ख्या गावाने उठायचं, जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार करायची हे काय चाललंय म्हणून. त्या गावातला बाहेरचा माणूस अशा पद्धतीने येणार असेल तर आम्ही त्याचं तंगडे बोलून जाऊ म्हणून. हे व्हायला पाहिजे, विचारला पाहिजे. आधी गावाने सुद्धा महिलांच्या मागे उभं राहायला पाहिजे एवढं सांगतो. आणि मी सांगतो तुमच्या लक्षात आलं असेल ना, तर मी सांगतोय तर तुम्ही गावागावामध्ये मिटिंगा करा, जागृती करा. छोट्या मिटिंगा असतील, तुमच्यातल्याच काही महिला ज्यांना हा विषय कळला त्या जाती म्हणजे आमच्या तोडणकर जायचं मी पुन्हा उल्लेख करते. त्यांनी परवा मला सांगितलं की आता आम्ही जैतापूरला जाणार आहोत, त्या पट्ट्यात त्यांना तिकडे आमचं जाणं झालं तर त्या तिकडे जायचं. तसं इकडच्या महिलांनी ज्यांना कळतो हा विषय त्यांनी जाऊन महिला गावांना भेटी द्याव्यात, त्यांच्या आधी मिटिंगा ठरवाव्यात. 10, 15, 20, 25 महिला असतील त्यांना भेटून बाबा एक विश्वास तुम्ही द्या. आपण जे आता दोन फॉर्म आपण दिले आहेत, एका फॉर्म मध्ये तुमची सगळी माहिती आम्ही घेतोय, त्यामुळे आम्हालाही कळेल. आज चालेल आम्हाला कळलं नाही की तुम्ही कोणत्या कागदावरती तुम्ही सह्या करून कर्ज घेतलाय ते. एका महिलेकडे सुद्धा कागद नाही, हे कसं काय चालेल ना. त्यामुळे तुम्ही मागा आणि त्यांना सांगा जर तू कागदपत्र देणार नसेल, माझा अर्ज स्वीकारणार नसेल तर पुढच्या महिन्यात तुला हप्ता देणारच नाही. हे सांगा ना तुम्ही, कारण ह्याच्यात खूप काही नाही आहे. सरकार आणि कायदा सुद्धा तुमच्या बाजूने राहील, कारण कागदपत्र देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि तुमचा अधिकार आहे. त्यामुळे ते तुम्ही मागितलं पाहिजे. ते कागदपत्र मागायचे, त्याच्यासाठी तो एक इंग्रजी मधला जो फॉर्म आहे त्याच्यावरती फक्त त्या कंपनीचं नाव लिहायचं. मात्र तुमची एका व्यक्तीची 4 वेगवेगळ्या कंपन्यांची कर्ज असतील तर 4 वेगळे फॉर्म भरा, त्याच्या झेरॉक्स कॉपी करा आणि प्रत्येक कंपनीला द्या. म्हणून हे कागदपत्र मला ते नंतरच माझ्याकडे असतं, कारण मला म्हणावं कळू दे मी माझा सीए बघितलाय, त्या सीएला मला दाखवून मला माझा व्याजाचा हिशोब घ्यायचा आहे. कारण ते कळलं तरच आम्ही हिशोब करू ना की 40-45% हिशोब व्याजाने जर तुम्ही पैसे परत केले असतील तर तुमचं कर्ज कधीच पिकलं असेल. म्हणजे मी खाजगी सावकारांचं म्हणजे हा रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण मधल्या जे महिला आहेत त्यांचं नाव घेत नाही, 1 लाखाचं कर्ज आहे त्यांचं आणि 1.5 वर्षामध्ये त्यांनी 2 लाख रुपये नुसतं व्याज भरलंय. कुठल्या निकषात बसू शकता येईल कुठेही नाही. उलट माझा हिशोब असा आहे की त्यांना किमान 50-60 हजार रुपये त्या सावकाराने परत केलं पाहिजे. तसंच या कंपन्यांना सुद्धा तुम्हाला पैसे परत करावे लागतील, अनेक महिलांना पैसे परत मिळतील. पण हे कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही आग्रहपूर्वक कागदपत्र मागा आणि तो तुमचा अधिकार आहे. त्यात घाबरायचं किंवा काय करायचं नाही. तर पोलिसांनी पण त्या विचारलं की त्या महिला कागदपत्र मागतात तुम्ही देत नाही म्हणून. त्यामुळे हे तुम्ही करायला शिका. हा लढा आपण पुढे नेऊ, यशस्वी 100% होणार आहे. यश आपलं आहे, त्याची पहाट आपली असणार आहे. त्यामुळे मी आता थांबतो. तुमच्या
घोषणा द्या तुम्ही, लढेंगे, जोरात आवाज देऊ द्या, लढेंगे, लढेंगे. धन्यवाद. तुम्हाला सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने कुठलं मोठं रत्नागिरीमध्ये एक मोठं कलेक्टरच्या ऑफिसवरती आपण आंदोलन करणार आहे, त्याचं नियोजन आपण सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा वेळच येईल तरी काय मार्ग निघाला तर नक्की लाटणं घेऊन, मात्र रिकामी हातात जायचं ना, लाटणं घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वरच्या मुख्यमंत्र्यांनी जायचं, मग मुख्यमंत्री धावत इथे येतात ते बघायचं आपण. धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमाला जनता दल रत्नागिरीचे अध्यक्ष दिवसचे आमचे आलेले आहेत प्रभाकर नागकर यांच्या हस्ते त्यांचं पुरुष देऊळ आपण स्वागत. एक महत्वाचं सांगते की इकडे जेवढे आपल्या महिला आहेत त्यांनी इकडे नलावडे जगदीश नलावडे सर आहेत, तर त्यांच्याकडे तो नोंदणी फॉर्म भरत आहे, पण त्याच्यामध्ये आपण तर ते महत्वाचं आहे. पहिलं लक्षात सगळ्यांनी म्हणायचं, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों, होगी शांति चारों, होगी शांति चारों एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन. हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन. नहीं डर किसी का, नहीं डर किसी का, नहीं डर किसी का आने का दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, नहीं डर किसी का आने का दिन. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अशोकराव जाधव, काँग्रेस. आज संयुक्त जनता दलाच्या वतीने आणि कोकण विकास समितीच्या वतीने मायक्रो फायनान्सच्या संदर्भात माननीय जनता दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नागकर साहेब, प्रभाकर नागकर साहेब आणि या कार्यक्रमाच्या संयोजिका जाधव ताई, त्या सगळ्यांनी मिळून जो मायक्रो फायनान्सच्या संदर्भामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या महिला मायक्रो फायनान्स मध्ये अडचणीत आलेल्या आहेत व्याज भरून आणि अतिशय कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या, म्हणजे कोकणात कधी आत्महत्या होत नव्हत्या, परंतु इथं एका मायक्रो फायनान्सच्यामुळे एखाद्या स्त्रीने आत्महत्या करावी हे रत्नागिरी जिल्ह्याचं दुर्दैव आहे. आणि त्या दृष्टिकोनातून यांनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि या पुढाकारामध्ये रत्नागिरी दापोलीने आता चिपळूणचा जो मेळावा झाला, त्या मेळाव्याला महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काय संबंध जिल्ह्यावर यांनी आणि संबंध कोकणात आणि महाराष्ट्रात काम करावं आणि आम्ही सगळे लोक काँग्रेसवाले या प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्यावर असतो. आमचं असं स्पष्टपणे मत आहे की जास्तीत जास्त व्याज मायक्रो फायनान्सने 10% घ्यावं, परंतु 10%वर 40% आणि 70% जे व्याज दिले आहेत, 50,000ला 2.5 लाख रुपये जे वसूल दिले आहेत त्याचे वरचे पैसे आणि परत दिले पाहिजेत फायनान्सचे. आणि या संदर्भामध्ये
आम्ही पूर्णपणे यांच्याबरोबर, काँग्रेस पक्ष सुद्धा यांच्याबरोबर आणि माझे शेतकरी कष्टकरी संघटना त्यांच्याबरोबर सक्रियपणे खांद्याला खांदा लावून होतो. आमच्या खेळच्या शहर अध्यक्ष सुद्धा इथे आलेले आहेत, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते सुद्धा इथे आहेत. माझं असं मत आहे की या काही प्रश्नांवर सगळ्यांनी मतभेद विसरून जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी एकत्रित आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून यांना सक्रिय पाठिंबा आमच्या सगळ्यांचा आहे. ते जिथे जिथे आम्हाला सांगतील तिथे आम्ही आणि माझी यांना विनंती आहे की आपण सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या कोकणामध्ये थोडस अधिक विचार करून आणि पर्टिक्युलर काही ठराव मांडून आपण तेच ठराव वरपर्यंत सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत जावं. तर या केंद्र सरकारने 2014 नंतर जे 14 नंतर जे धोरण पत्करलं मायक्रो फायनान्स, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा कंगाल होत चालला, त्याच्याकडे निःशुल्क होत चालला. त्याच्यामुळे हे कुठेतरी याची भरपाई मिळाली पाहिजे आणि म्हणून लोकांचं जीवन सुखी होण्यासाठी संयुक्त जनता दल आणि यांनी जो त्यातला कार्यक्रम आहे त्याला आमच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे. कारण हा जनतेचा प्रश्न आहे, लोकांचा प्रश्न आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. नमस्कार, मी नम्रता जाधव. जनता दल सेक्युलर तर्फे आम्ही हा इकडे महिला मेळावा घेतला. हा आमचा 3रा मेळावा. जानेवारी 25 पासून आम्ही याच्यावर काम करतोय. रत्नागिरीमध्ये ह्या सगळ्या घटनेचा जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की संपूर्ण रत्नागिरीमध्ये 3000 पेक्षा जास्त महिला अशा आहेत की ज्या ह्या मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. आणि कोणी आपलं जे सरकार आहे तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे. आम्ही त्या सगळ्या बायका महिलांकडे घरी गेलो, त्यांच्याशी बोललो. त्यावेळेला लक्षात आलं की संपूर्ण आरबीआयचे नियम जे सगळे धुडकावून लावून म्हणून इकडे गोंधळ माजवलेला आहे. आणि कुठल्याही आर्थिक साक्षरता नसल्यामुळे बायकांना ते सांगताना 24% 25% आणि ज्यावेळेला आम्ही त्याचं कॅल्क्युलेट केलं त्यावेळेला ते 40-45% वरती जातात आहे. आणि ह्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे देशोधडीला लागणार माझ्या रत्नागिरीतल्या बायका त्यांची घरं विकण्याची वेळ आली आहे. सोनं नाणं सगळं भरदार विकून त्या प्रकल्प झालेले आहेत. आणि हे आपण कदापि सहन करणार नाही. आणि ज्या महिलेला एका महिलेला त्याचा बळी द्यावा लागला तिने स्वतःला संपवून घेतलं. आणि ही घटना जीवाला इतकी त्रासदायक होती आमच्या मनाला की ह्याच्या पुढे अशा कुठल्याही प्रकारचं घटना रत्नागिरीमध्ये होणार नाही अशी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे. आमच्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये हा संपूर्ण जो टेक ओव्हर समजा सरकार करू शकत असेल ग्रामीण बँकेमध्ये की ज्याच्यामुळे आमचं हे जे व्याज आहे ते कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट की त्यांचा जो पिरियड आहे तो 2 वर्षाचा आहे, तो जर आम्हाला 5 वर्षाचा मिळाला. आणि जर गव्हर्नमेंट आरबीआयचा जो नियम आहे की मायक्रो फायनान्स कंपन्यांची 3च कर्ज किमान असली पाहिजे तर ते त्यांचे जे 6-7 आहे तर त्यांनी 3च्या पुढची माफ करावी हे आम्ही स्पष्टपणे सांगतो. आणि ज्या रिकव्हरी एजंटचा इतका प्रचंड त्रास आहे, मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि बायकांना कुठेही ते रस्त्यात गाठतात, ऑफिसमध्ये गाठतात आणि वाटेल तसं बोलतात तर तो संपूर्ण त्रास कमी पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. कमी तर नाही पण संपूर्ण जायला पाहिजे. कारण आरबीआयच्या नियमाप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 6च्या नंतर त्यांच्या घरी कोणीही एजंट जाता कामा नये आणि धमकी देता कामा नये. तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतो आहोत. आणि रत्नागिरीतल्या सगळ्या महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होताना दिसत आहे. आणि याची पुढची पावलं म्हणजे याचं एक मोठं आंदोलन किंवा त्याच्या पुढेही जाऊन आम्ही लॉंग मार्च पण करू. आणि सरकारला जे भेटलेलं सरकार आहे त्यांना आम्ही नक्कीच जागू. काय स्टार्टिंग करू स्टार्टिंग काय करू म्हणजे महिलांवर त्याचे हे करतात ते सांगायचंय का? ये तर थोडं ये ना इकडे अरे ये ना, मी बोलीन तू बोल. नमस्कार, माझं नाव स्वरा सचिन जाधव, राहणार रत्नागिरी. आज इथे आम्ही चिपळूणमध्ये महिलांना मायक्रो फायनान्स विषयातून कसं बाहेर काढावं या संदर्भात आम्ही मेळावा ठेवला होता. त्यासाठी आम्ही त्या महिलांना सपोर्टसाठी रत्नागिरीहून आम्ही आलेलो आहोत. आता सध्या अशी स्थिती आहे महिलांची की घरात जेवण खाणं म्हणजे शिजवायला पण पैसे नाही तरी पण महिला मायक्रो फायनान्स वाल्यांना कर्जदारांना हप्ते दर महिना भरत आहेत. तरी पण त्यांची एजंट लोकांची दादागिरी, अशब्द महिलांना शब्द वापरणे, महिलांचा अपमान करणे, कुठे बाजारात घेतला फोनवरून शिवीगाळ करणे असा प्रकार रत्नागिरीत चालू आहे.
आपल्या रत्नागिरीला हळूहळू म्हणजे प्रश्न आटोक्यात आले. तसंच आम्ही या इकडच्या चिपळूणच्या महिलांना आम्ही सपोर्टच्या तिकडे आलो आहोत की जेणेकरून त्यांनी पण बाहेर पडावं. नुसतं मायक्रो फायनान्सच नव्हे, आता लोक काय करतायत, काय महिला असे आहेत मायक्रो फायनान्सच्या बाबतीत थकीत म्हणून सावकारीकडून लोन उचलतो. म्हणजे सावकार लोकांची पण एकदम म्हणजे विचित्र वाईट वागणूक आम्हाला भेटते. रस्त्यामध्ये गाठून शिवीगाळ करणे, अपमानित करणे, पब्लिसिटी करणे, एकत्र बदनामी करणे, महिलांना आवश्यक नको नको त्या दिसून म्हणजे व्याजाचे पैसे म्हणजे एखादी महिना सगळं ऑर्डर होतं तिला नको त्या दिशेने ते आम्हाला पैसे व्यक्त करून मिळेल तुझ्या कामासाठी म्हणजे लोकांना म्हणजे महिलांना अगदी वाईट मार्गावर जाण्याचं प्रवृत्त करत आहेत. त्याच्या पण आपल्या कोकणातल्या महिला अशा घाणेरड्या पण जात नाहीये, त्याचा अत्याचार होता तो कुठेतरी थांबवावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसे आमच्या नम्रता मॅडम, हे नारकर सर, कोण पेटकर, पूर्ण टीम आमच्या बाजूने उभ्या. कुठे आम्हाला आधार भेटला त्यांच्या याच्याने. आज आम्ही कुठे टीव्ही शोवर कुठे बोलणार मला आता मी उद्यावर जिंकून गावोगाव फिरून सगळ्या मला सपोर्ट करत आहोत. त्यातून बाहेर पडा. आमची हीच इच्छा आहे की आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढावं. कारण आता सध्या सगळ्या महिला त्रस्त आलेल्या आहेत. एजंट लोक येणार रात्रीचे 10-11 वाजता बसणार, अशब्द वापरतात आहेत. त्याच्यामुळे कुठे काय ते आम्हाला पाठिंबा मिळावा आणि आपण लवकरात लवकर एक कुठला सण आमचा तरी चांगला जात नाहीये. रोज तिथल्या ह्या टाइमिंगला तर आम्ही शिमगाचा आनंदाने साजरा केला. तर इथे 2-3 वर्ष आम्ही कर्जाच्या वेळात अशी अडकलेलो आहोत की कुठला आम्हाला सण नाही माहिती, का तारीख माहिती ना कुठला दिवस चालू आहे माहिती नाही. म्हणून आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करावा ही विनंती. तसंच मी सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते की सावकारी कर्जामध्ये ज्या महिला अडकलेल्या आहेत, स्वतःची मंगळसूत्र, गाड्या, प्रॉपर्टीचे कागदपत्र, अन्य काही पैसा ज्या सर्व महिन्याच्या अडकलेल्या आहेत तेही पण परत मिळवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. त्या सर्व महिलांनी एकत्र येऊन नुसतं एकटाच रत्नागिरी नव्हे, चिपळूण, दापोली, खेड आपल्या ज्या लोकांच्या महिला आहेत त्या सर्व मिळून एकत्र येऊन हा लढा लढायचा आहे. तर माझी अशी एवढी इच्छा आणि अपेक्षा आहे की सर्व आज जर होता त्याच्यापेक्षा अधिक पटीने महिला हजर व्हाव्या आणि आंदोलनामध्ये उभ्या राहाव्या. तरच आपण जिंकू आणि जिंकू हे 100%. अस्सलामुअलैकुम. हा मेळावा जो जमा झाला सगळ्यांच्या लेडीजचा, तो एक मायक्रो फायनान्स म्हणून सगळे जे आता निघाले भरपूर त्याच्यामध्ये आहेत. आम्ही नाव नाही घेऊ शकत एवढे आहेत आणि त्याला बऱ्याच स्त्रिया बळी गेलेल्या आहेत. तर त्या जाऊ नये, त्यांना मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी शुक्रवार म्हणून कमीच आहेत. अजूनही पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळे त्याच्यात जास्त हे दाखवून प्रेझेंटी दाखवून आम्ही सगळ्या महिला सहकार्य करू. आणि या ह्याच्यात असं आहे की ती लोक समोर आम्हाला किती व्याजदर आहे ते 18% उतरत्या दराने सांगतात, पण नंतर ते व्याजदर वाढत जातं. हे लेडीजला आम्हाला काही कळत नाही किती व्याजदर आहे आणि सगळे त्याच्यामध्ये पैसे भरत जातात, पण ते लोन काही संपत नाही. असं हे चाललेलं आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही सगळ्या लेडीज एकत्र येऊन आम्ही त्यांना तोड देऊ याचे हे करून मी माझे 2 शब्द समजवते. अस्सलामुअलैकुम, नमस्कार. आज आपण मायक्रो फायनान्सच्या विरोधात लढा देण्यासाठी आज चिपळूण मधील महिला सगळ्या एकत्र जमलो होतो. त्याच्यामुळे महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत मायक्रो फायनान्सच्या दृष्टीने आज भरपूर बायका ह्याच्यामध्ये बळी पडत चाललेल्या आहेत. सावकारी कर्ज असू दे, मायक्रो फायनान्सची कर्ज असू देत, ती घरात न सांगितलेली असतात, त्यामुळे त्या पुढे येत नाहीत. पण त्या महिलांनी कुठेही प्रकारे घाबरू नये आणि त्यांनी पुढे यावं आणि जे आपल्याला जो होणारा त्रास आहे तो कमी करावा, याच्यासाठी सहकार्य करावे. आज चिपळूण मधून आपण मेळावा जाहीर केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्णपणे समोर नायनाट करायचा आहे आपल्याला. मायक्रो फायनान्स किंवा सावकारी कर्ज असेल त्याचा पूर्णपणे नायनाट आपल्याला चिपळूण, रत्नागिरी, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. आम्ही लोक आज एवढ्या संख्येने उपस्थित इथे एक मायक्रो फायनान्सच्या वतीने इथे जमा झालेली महिला एक त्रस्त म्हणजे एवढी दलदल मध्ये फसलेल्या टाईप मध्ये आम्ही एवढं बोलतात ना परेशानीतले त्रास एवढ्या याच्यात तर की जीव द्यायला तयार झालेले महिला आम्हाला एक जीव द्यायला केल्याने हप्ता वसुलीवाल्यांनी त्यांनी सावकारी कर्जातून पण आम्हाला एवढं छळलंय की आज जीव द्यायची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यातून आम्हाला हे जनता दलचं एक सहकार्य भेटलंय आणि एक आम्हाला त्याची आशेची किरण उमटली आहे
त्याच्यातून आम्हाला मार्ग सापडेल अशी आम्ही उम्मीद ठेवून आज इथे एकत्र होऊन महिला सगळे साथ मागत आहोत आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून याच्यातून आम्हाला बाहेर काढावं एवढीच विनंती.